राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहेत। त्यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। या प्रकरणात शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे। या घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात मागणी केली की देणारी व्यक्ती दोषी असेल तर घेणारी ही दोषीच असते, त्यामुळे पार्थ पवारांनाही अटक करावी। दानवे यांनी सरकारवर टीका करत म्हटलं की अमेडिया कंपनीच्या संचालकाला अद्याप अटक केलेली नाही, त्यामुळे तपास एकतर्फी होत असल्याचा संशय निर्माण होतो। पार्थ पवारांवर खरोखर कारवाई होणार का, तपासाची दिशा काय राहणार याकडे आता राज्याची नजर लागली आहे। कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे, परंतु अटक अजून 1% वाल्याला करायची का 99% वाल्याला करायची? कारण 1% वाल्याला केलं तर 99% वाल्याला 100% करावी लागेल, आणि म्हणून अमेडिया कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही। ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे। अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं 1% वाल्याला आणि 99% वाल्यांचा भेद करता येणार नाही। 99%च्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की 99%च्या संमतीशिवाय 1% वाला काही निर्णय घेऊ शकतो, आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे। याच्यात अजूनही मुद्रांक शुल्क माफ करणारे अधिकारी कोण हाही खुलासा अजून झालेला नाही, आणि म्हणून या कंपनीला मला असं वाटतं राजकीय दबावाशिवाय काय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ झालेलं नाही, आणि म्हणून राज्य सरकार लपवाछपवी या प्रकरणात करतं। फक्त तेजवानीला अटक झालेली आहे, याच्यात पार्थ पवार आणि जे पाटील आहेत जे 99% आणि 1% वाले यांना सुद्धा अटक झाली पाहिजे। याच्यात महसूल खातं आणि गृह खातं लपवाछपवी करत आहे। आपल्याकडे जी शीतल तेजवानींना अटक झालेली आहे, विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर अटक होते असा एक देखावा तयार केला जातोय का? कारण विरोधक गोंधळ घालणार या मुद्द्यावर, तर त्यावर गोंधळापेक्षा याच्यातला मुद्दा जो महत्त्वाचा आहे, महारत्नाची जमीन सरकारच्या ताब्यात असलेली जमीन ती एक व्यक्ती विकते, ती जो घेणारी व्यक्ती आहे ती अजितदादांचे चिरंजीव आहे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्याच्यामध्ये 100% राजकीय दबावाशिवाय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ होऊ शकत नाही। या अधिकाऱ्यांना माफ करता येणार नाही। या मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा अटकेची कारवाई झाली पाहिजे, आणि जसं देणारा अटक आहे तसं घेणारा सुद्धा अटक झाला पाहिजे। अजित पवारांच्या राजीनाम्याची विरोधक अधिवेशनात मागणी लावून धरणार आहेत का? बिलकुल करतील, कारण याच्यात अजितदादांच्या सपोर्ट शिवाय प्रेशर शिवाय एवढं मुद्रांक शुल्क इथं सरकारमधला अधिकारी 1 रुपया कधी कमी करत नसता, कोणाच्या बापाचा तो ऐकत नसतो, परंतु इथं एवढं शुल्क कमी झालं याचाच अर्थ अजितदादांचा त्यांच्यावर दबाव होता। दिग्विजय पाटील यांना पोलिसांनी चौकशीस बोलवलेले आहे, पण ते असं म्हणतात की जय पवार यांच्या लग्नाला उपस्थित राहायचं आहे, त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी वेळ मागितला आहे। ते असंच वेळ काढून नेणार आहे, परंतु दिग्विजय पाटील असो किंवा पार्थ पवार असो दोघांवर ही कारवाई सरकारला करावी लागेल।